शिंदखेडा तालुक्यात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत प्रकल्पग्रस्त दाखल्यांसाठी मंडळ अधिकारी यांच्याकडून 3,000 रुपयांची लाच मागितली होती। दरम्यान तडजोडी अंती 2,000 रुपयांची लाच घेताना तामथर येथील मंडळ अधिकारी छोटू महादू पाटील यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात ताब्यात घेतले आहे। मंडळ अधिकारी छोटू पाटील यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे असलेली शेत जमीन सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत संपादन झाली होती, त्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्त दाखल्याची आवश्यकता होती। याकरिता त्यांनी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन धुळे यांच्याकडे अर्ज देखील दाखल केला होता, जो चौकशीसाठी तहसीलदार शिंदखेडा यांच्या मार्फत मंडळ अधिकारी छोटू पाटील यांच्याकडे आला होता। तक्रारदारांनी चिमटाण येथील कार्यालयात मंडळ अधिकारी छोटू पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी अहवाल तहसीलदारांकडे पाठवण्यासाठी 3,000 रुपयांची मागणी केली। तडजोडी अंती मंडळ अधिकारी कार्यालयात पाटील यांना 2,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। शिंदखेडा पोलीस ठाण्यात त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।